ज्यावेळेस 3-4 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला वाटलं की बाबा जर ते बकरे आणतायत पाळतायत तर आम्ही वराह पूजन का नाही करावं. मग आम्ही वराह आणला म्हणून त्याच्यामध्ये त्यात काय असं वावगं ठरवायलाच नव्हतं कोणी पाहिजे. बघा, पोलिसांनी वराह पूजनासाठी आणल्यानंतर पोलिसांनी डायरेक्टली लाठीचार्ज केला. बरेच कार्यकर्ते जखमी झालेत आमचे त्याच्यामध्ये. हम संगठन हम सब खड़े थे वहाँ पे, तो उसके बीच ही एक अननोन व्यक्ति आता है जिहादी, और साथ में हथियार भी लेके आया था, चाकू. तो जैसे हमने पूछने गए तब तक उसने चाकू निकाला और वैसी जैसी मारने गया हमारे जिला मंत्री नागनाथ जी को, वैसे मैंने हाथ डाला. इतना वो बड़ा ये था, अननोन व्यक्ति कहाँ से आया था क्या पता, और उसने 150 से 200 पुलिस प्रशासन वहाँ पे थे. उन लोगों के बीच में जब ये दुर्घटना हो रही है तो सबसे बड़ा फेलियर है पुलिस का. की तुम्हाला धर्म स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याची जबरदस्ती तुम्ही दुसऱ्या धर्मीय लोकांवर कराल हे साफ चुकीचं आहे. जर त्या सोसायटीमध्ये हिंदू लोक राहतात आणि त्यांना जर ते नको असेल तर ते बाकीच्या ज्या समाज बांधव आहेत त्यांनी ते करू नये, हे स्पष्ट आहे. त्याला धर्म स्वातंत्र्य म्हटलं जातं. आता माझा धर्म दुसऱ्याच्या धर्मावरती लाद नाही, याला धर्म स्वातंत्र्य म्हणत नाहीत ना. बघा, पोलिसांनी वराह पूजनासाठी आणल्यानंतर पोलिसांनी डायरेक्टली लाठीचार्ज केला. बरेच कार्यकर्ते जखमी झालेत आमचे त्याच्यामध्ये. ते बकरे आणतात ते धर्मांध नाहीत. आम्ही वराह आणला तर आम्ही धर्मांध होतो. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान निर्माण केल्यानंतर सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. एक समाज कुठले नियम पाळतो ते नियमच पाळत नाहीत, ते संविधानालाच जर मानत नाहीत. त्यांचा वेगळाच शरिया कानून आहे. संविधानामध्ये कुठे लिहिले की प्रत्येक लोकांनी 3 शादी करावी, 4 शादी करावी, लिहिलंय का? नाही लिहिलेलं आहे. हलाला प्रकरण संविधानामध्ये आहे का? नाही. पण ते करतायत ना. दुसऱ्या धर्माच्या मुली आणून त्यांच्यावरती जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न करणे हे संविधानात लिहिलंय का? नाही लिहिलंय. ते करतायत ना. दुसऱ्याच्या जमिनी धमकावून, दाडवून, मारून लुटणे हे संविधानात लिहिलंय का? नाही लिहिलं. मग तुम्ही असे किती प्रश्न तयार करणार? हिंदू समाज जो आहे तो पूर्णतः आनंदी आहे. त्यांना कळलं की बाबा जर हे लोक ऐकत नाहीत, जसं आपण म्हणतो ना की सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, तर ती कशी टेढ़ी केली जायची हे आता हिंदू समाजाला हळूहळू माहीत झालेलं आहे. हिंदू समाज जागृत होतोय. मीरा भाईंदरच्या पूनम क्लस्टर फेस 1 परिसरामध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आलेल्या बकऱ्या आणि या बकऱ्यांची कत्तल करण्यासाठी त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं शेल्टर आणि पूनम क्लस्टर परिसरामध्ये राहणाऱ्या हिंदू नागरिकांनी केलेली तक्रार आणि या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हनुमान चालीसा आणि वराह पूजन आंदोलन हे देशभर आणि राज्यभर चर्चेचा विषय ठरलं होतं. एकीकडे धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा तर होताच, परंतु यासोबतच सोसायटीतील नियम आणि विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे अनोखं आंदोलन का केलं याची पार्श्वभूमी जाणण्यासाठी आज आपण या परिसरामध्ये उपस्थित आहोत. नमस्कार, मी सागर देवरे आणि माझ्यासोबत उपस्थित आहेत जयेश पाटील. MyMTV मध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा साधणार आहोत. हे संपूर्ण आंदोलन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं असे नागनाथजी कांबळे. आणि दादा नमस्कार, हे आंदोलन करण्यामागची नेमकी पार्श्वभूमी आपली काय होती आणि हे आंदोलनासाठी तयारी आपण कशी साधली? जय श्रीराम. प्रथमतः मी तरुण भारत आणि पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन करतो की जो 2 दिवस जो कार्यक्रम झाला, जे आंदोलन झालं त्या आंदोलनाची सर्वता इत्थंभूत माहिती आणि खरा रिपोर्टिंग यांनी करून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथमतः आभार मानतो. दुसरा विषय असा आहे की जसं तुम्ही बोलात की धर्म स्वातंत्र्य हा एक विषय. बघा, धर्म स्वातंत्र्य हा विषय असला मग याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला धर्म स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याची जबरदस्ती तुम्ही दुसऱ्या धर्मीय लोकांवर कराल हे साफ चुकीचं आहे. जर त्या सोसायटीमध्ये हिंदू लोक राहतात आणि त्यांना जर ते नको असेल तर ते बाकीच्या ज्या समाज बांधव आहेत त्यांनी ते करू नये, हे स्पष्ट आहे. त्याला धर्म स्वातंत्र्य म्हटलं जातं. आता माझा धर्म दुसऱ्याच्या धर्मावरती लाद नाही, याला धर्म स्वातंत्र्य म्हणत नाहीत ना. त्यामुळे तेथील जे काही हिंदू समाजातील लोक आहेत त्यांनी विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल या संघटनेशी संपर्क केला असता आम्ही तिथं जाऊन चौकशी केली तर आतमध्ये बकरे आणि त्यांच्यासाठी बांधण्यात आलेलं शेल्टर नगरपालिकेला कळवण्यात आलं. नगरपालिकेने फक्त शेल्टर तोडलं, पण बकरे काढण्याची हिंमत नगरपालिकेकडे झाली नाही. रात्री आम्ही 12-1-1:30 वाजेपर्यंत आंदोलन केलं. तिथं माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यामध्ये हा जखमी झाला, त्याला 4 टाके पडले, दुसरे अजून 2 जण जखमी झाले. अशा पद्धतीनं रात्री 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत ते आंदोलन झालं आणि आम्ही तशा स्थितीत रात्रीचे घरी गेलो पण बकरे काही काढले नाहीत.
त्याच्यामुळे मग दुसरा आम्हाला पर्याय निवडावा लागला आणि आम्ही ठिय्या आंदोलनाचा पर्याय निवडला. त्याच्यामध्ये बजरंग दल जिथेही ठिय्या आंदोलन करतं तिथे हनुमान चालीसा ही घेतं. मग ते आंदोलन सक्सेस झालं तरी ते हनुमान चालीसा असते आणि हनुमान चालीसा आंदोलन होईपर्यंत 1 2 3 4 अशी 5-6 वेळा हनुमान चालीसा तिथं आम्ही घेतो आणि मेन उद्देश असतो की हनुमान चालीसे आणि हनुमानदादाची ताकद बजरंग दलाच्या मुलांमध्ये येऊन ते आंदोलन सक्सेस होतंच, हा आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे आंदोलन करतो तिथे आम्ही आपला हनुमान चालीसा घेतो. दुसरा विषय असा होता त्याच्यामध्ये की बघा, बकरे आणणे हा नियम नाहीच आहे. कुठल्याही सोसायटीमध्ये बकरे आणणे हा नियमच नाही, कारण ते याच्यामध्ये पाळीव प्राण्यामध्ये ते येत नाही. त्याच्यामुळे बकरे तुम्ही घरी आणूच कसं शकता, हा विषय होता. त्याच्यानंतर ज्यावेळेस 3-4 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला वाटलं की बाबा जर ते बकरे आणतायत पाळतायत तर आम्ही वराहपूजन का नाही करावं. आणि हिंदू धर्मामध्ये अशा आणखीन ज्ञाती समाज बांधव आहेत जे वराह पालन करतात. मग आम्ही वराह आणला म्हणून त्याच्यामध्ये त्यात काय असं वावगं ठरवायलाच नव्हतं कोणी पाहिजे. तुम्ही या ठिकाणी वराह घेऊन आणण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्या ठिकाणी तुमच्यावर अटक करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यावर कुठेतरी धर्मांधतेचा ठिपका लावण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न झाला की तुम्ही हा मुद्दामून हा प्रकार घडवून आणला, अशी चर्चा पोलीस प्रशासनाच्या कारवाईनंतर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आपण काय सांगाल? नाही, बघा, पोलिसांनी वराह पूजनासाठी आणल्यानंतर पोलिसांनी डायरेक्टली लाठीचार्ज केलाय. बरेच कार्यकर्ते जखमी झालेत आमचे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि मग ते बकरे आणतात ते धर्मांध नाहीत, आम्ही वराह आणला तर आम्ही धर्मांध होतो. हा दुजाभाव का? आणि हा दुजाभाव प्रशासनाने का करावा, हा प्रशासनाला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे. इतर पत्रकारिते लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे की हा दुजाभाव का, जो बकरा ठेवतोय मग त्याला धर्मस्वातंत्र्य, आम्ही वराहपूजन करतोय, आम्हाला धर्मस्वातंत्र्य का नाही. आणि हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी हिंदूवरती अत्याचार आणि अन्याय करण्याचेच प्रकार आहेत. बजरंग दलाची नेहमीच पार्श्वभूमी राहिली आहे की गौरक्षा आणि प्राण्यांची रक्षा करण्यासाठी बजरंग दल नेहमी मैदानामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत उतरतं. या पार्श्वभूमीवर, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर की राज्यभरातील अनेक हिंदू वस्त्यांमध्ये जेव्हा अन्य धर्मांमार्फत, मुस्लिम धर्मियांमार्फत बकऱ्या किंवा गौवंश कापण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्यावेळी अशी कारवाई पोलिसांकडून आपल्याला पाहायला मिळाली का? आणि त्याच ठिकाणी आज जो नेमका प्रकार घडलाय वराह आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे दोन्ही या दोन्ही कारवाईची जर आपण तुलना केली तर त्याच्यावर आपलं काय प्रतिक्रिया आणि आपलं मत काय? बघा, तुम्ही कुठेही गेलात तरी गौरक्षा करणं, गौवंश वाचवणं हा बजरंग दलाचा आत्मा आहे, त्यांचं काम आहे, ते कर्तव्य आहे ते. त्यामुळे ते हर ठिकाणी जिथे जिथे बजरंग दल उपलब्ध आहे तिथे तिथे गौरक्षाचं संरक्षण होतच होतं. मला असं विचारायचं आहे की यापूर्वी काही लोकांनी गौवंशाच्या कत्तली करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील पोलिसांनी अशी सतर्कता दाखवली का ज्याप्रमाणे आता वराह आंदोलनाच्या दरम्यान? नाही, अजिबात नाही. पोलीस अशी सतर्कता कधीच दाखवत नाही. पोलिसांना दाखवून द्यावं लागते, बाबा इथं घडतंय तुम्ही करा म्हणून. आणि जरी घडत असताना जर तोपर्यंत पोलिसांनी पाहिलं तरी पोलीस ऍक्शन घेत नाहीत जोपर्यंत कोणी कंप्लेंट करत नाही. आता बकरे आणले, पोलिस काढू शकत होते किंवा पोलिस असंही होऊ शकते की पोलिस जाऊच देऊ शकत नव्हते. पोलिसांनी बाहेर नाकेबंदी करून आतमध्ये येणारे बकरे वाचवू शकले असते, पण पोलिसांनी तसं न करता ते आतमध्ये आलेले बकरे सुद्धा पोलिस वाचवत नाहीत. फक्त एक वराह आणल्यानंतर पोलिसांनी डायरेक्ट लाठीचार्ज करावा इथपर्यंत पोलिसांची मजल जाते. मग याला कुठेतरी प्रशासनाचा जो असलेला दुजाभाव आहे तो कारणीभूत आहे. आणि हिंदूला हमेशाच कमकुवत समजून आणि त्यांच्यावरतीच प्रत्येक वेळेस निर्बंध लादणे हे चुकीचं आहे. आता या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण सांगितलं की आपल्यासोबत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यावर कुठेतरी हल्ला झाला, त्यांना लागलं गेलं, त्यांच्यावर पाहू शकता आपण यांचे हाताला जखम लागली आहे, 4 टाके पडल्याचं सांगण्यात आले. दादा, या आंदोलनावर आपल्याला हल्ल्याचा प्रयत्न झाला, त्या क्षणी नेमकं काय घडलं आणि आपल्यावर हा हल्ला कशा प्रकारे? जय श्री राम, सिंह। जैसे कि आप पीछे देख रहे हो पूनम क्लस्टर है, तो हम लोग कुछ करीब वहाँ पे 12:30 तक वहाँ पे थे। तो उसमें हम लोग के जो हम संगठन हम सब खड़े थे वहाँ पे, तो उसके बीच ही एक अननोन व्यक्ति आता है, जिहादी, जो कि पूरा एकदम मानसिकता लेके आया था, पूरा प्री प्लानिंग करके आया था।
और साथ में हथियार भी लेके आया था, चाकू, जिससे उसने देखा। पहले हमको पूछा कि नागना जी कामले कौन है, क्या है। तो हमने पूछा कि आपको क्या करना है, आप कहाँ से आए हो। तो जैसे हमने पूछने गए तब तक उसने चाकू निकाला, और वैसी जैसी मारने गया हमारे जिला मंदिर नागना जी को, वैसे मैंने हाथ डाला। तो मतलब इतना वो बड़ा ये था, अननोन व्यक्ति कहाँ से आया था क्या पता। और उसने 150 से 200 पुलिस प्रशासन वहाँ पे थे, उन लोग के बीच में जब ये दुर्घटना हो रही है तो सबसे बड़ा फेलियर है पुलिस का ये। दादा, या आंदोलनामध्ये राज्यभरामध्ये जेव्हा चर्चा झाली, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व धर्मियांना राज्यघटनेतील कलमांतर्गत धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु वरा आणल्यानंतर अशी विशेष कारवाई का झाली आणि याबाबत नेमकं आपण काय सांगा? बघा, पहिली गोष्ट अशी आहे ना, की डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान निर्माण केल्यानंतर सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता याच्यामध्ये मला सांगा की एक समाज कुठले नियम पाळतो, कुठले नियम पाळतो? ते नियमच पाळत नाहीत, ते संविधानालाच जर मानत नाहीत. त्यांचा वेगळाच शरिया कानून आहे. तिथं आपण काय करणार आहोत ते मला सांगावं. जर जे जे संविधानाचे नियम कायदे कानून जर पाळत नाहीत, ते अजूनही त्यांच्या शरिया कानूनुसार जर चालणार असतील तर त्यांना तसं स्वातंत्र्य द्यावं. मग त्याच्यामध्ये जे गुन्हे करतात त्या गुन्ह्याला जी सजा दिली ती सजा दिली जावी ना. तसं होत नाहीये. त्याच्यामुळं किती जरी आपण संविधान केलं तर जर समजा एक काही जनावर प्रवृत्तीची जी लोक आहेत ती जर संविधान पाळतच नाही तर तुम्ही संविधानाचे नियम बंधनं काय लादणार त्यांच्यावरती, ते मला तुम्ही सांगून द्या. का फक्त संविधान हिंदूंसाठीच तयार केलेलं आहे का? नाही ना, बाकी धर्मियांसाठी पण संविधान दिलं तर त्यांनी ते पाळावं. पण आजपर्यंतचा इतिहास पाहता त्यांनी कुणीही संविधानाचं पालन केलेलं आढळूनच येत नाही. तुम्ही आणखीन आंदोलनं बघा, संविधानामध्ये कुठे लिहिले की घरात बकरी आणून कापलं जावं म्हणून? नाही लिहिलेलं आहे ना. मग हे कसे करतात ते लोक? संविधानामध्ये कुठे लिहिले की प्रत्येक लोकांनी 3 शादी करावी, 4 शादी करावी? लिहिलंय का? नाही लिहिलेलं आहे. हालाला प्रकरण संविधानामध्ये आहे का? नाही. पण ते करतायत ना. दुसऱ्या धर्माच्या मुली आणून त्यांच्यावरती जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न करणे हे संविधानात लिहिलंय का? नाही लिहिलंय. ते करतायत ना. दुसऱ्याच्या जमिनी धमकावून, दाडवून, मारून लुटणे हे संविधानात लिहिलंय का? नाही लिहिलं. मग तुम्ही असे किती प्रश्न तयार करणार की ते लोक संविधानाच्या नियमानुसार वागत नाहीत आणि हिंदूंनीच फक्त वागलं पाहिजे? असं कुठे लिहिलंय का स्पष्ट संविधानामध्ये की संविधान फक्त हिंदूंनीच मानलं पाहिजे? नाही ना. ते सगळे कसे पाळतील? त्यासाठी प्रशासन फेल आहे आणि प्रशासनाने त्याच्यावरती नियम लागू करावे. प्रशासनाने त्याच्यावरती जोपर्यंत काही कायदे कानून करता येतात ते करावेत. हा प्रकार झाल्यानंतर तुम्ही सांगता की पोलिसांनी कारवाई केली, ती नेमकी कारवाई काय होती आणि कोणत्या कलमांतर्गत आपल्याला नोटीस किंवा कोणती कारवाई आपल्यावर झाली? पोलिसांनी याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 FIR केलेले आहेत. एक जो माझ्यावरती जो हल्ला केला त्याचा FIR आहे. एक 135 अंतर्गत 7 ते 8 लोकांवरती आणि इतर 40-50 असा म्हणून एक FIR आहे. आणि त्याच्यानंतर वराह अवतारचं प्रकटीकरण इथं केल्यानंतर, पूजेसाठी आम्ही आणल्यानंतर त्याच्यामध्ये झालेल्या धावपळीमध्ये पोलिसांनी आणखीन एक FIR केलं. त्याच्यामध्ये 4 लोकांचे नावं त्यांनी लिहिलेले. अशा पद्धतीनं पोलिसांनी ज्यांनी बकरे आणले, ज्यांनी लॉ अँड ऑर्डरला हे केलं, चॅलेंज केलं, त्यांच्यावरती पोलिसांनी काही कारवाई केली नाही. पुन्हा अशी लॉ अँड ऑर्डर घडू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले पोलिसांनी त्यांच्यावर FIR केले. मग हा अन्याय आहे. आपण सांगताय की लॉ अँड ऑर्डरला चॅलेंज करणाऱ्या समुदायावर कुठं आतापर्यंतची कारवाई झालेली नाही, परंतु ज्या कार्यकर्त्यांनी वरा आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीनंतर म्हणजे हे जे आंदोलन जेव्हा झालं त्याच्यानंतर जे कारवाईचा प्रकार झाला त्याच्यानंतर समाजातून काय प्रतिक्रिया उमटल्या आणि लोकांचा काय प्रतिसाद होता? बघा, हिंदू समाज जो आहे तो पूर्णतः आनंदी आहे. त्यांना कळलं की बाबा जर हे लोक ऐकत नाहीत, जसं आपण म्हणतो ना की सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, तर ती कशी टेढ़ी केली जायची हे आता हिंदू समाजाला हळूहळू माहीत झालेलं आहे. हिंदू समाज जागृत होतोय आणि त्यानुसार नियमावली बनत जाणार आहे. आता इकडे पण प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे, पोलीस कमिशनरांशी बोलणं झालेलं आहे, महानगरपालिका आयुक्तांशी आमचं बोलणं झालं. तर ते नियमावली तयार करतील आणि पुढच्या वर्षीपासून कोणत्याही सोसायटीमध्ये बकरे येणार नाही याची खातरजमा ते लोक करून घेतील आणि जे आणतील त्यांच्यावरती जो ते नियम लागू करतील त्या अनुषंगाने ते कारवाई करतील. एक विशेष प्रश्न विचारावासा वाटतो की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमी उभा राहत असताना आपल्या
देशातील किंवा राज्यातील म्हणूया, या सुरक्षा यंत्रणा आपल्या हिंदू सणांच्या वेळी विविध बैठका घेतात, विविध नियम लावतात. परंतु जेव्हा अशा अन्य धर्मीयांचे कार्यक्रम वगैरे येतात त्यावेळी अशा बैठका, अशा चर्चा आणि अशा नोटिसा बजावून आणण्याचा प्रकार कुठं दिसला जातो का तुमच्या? नाही, बघा कसं आहे, पोलीस हमेशा कुठलेही हिंदू सण असतील, कुठलेही मुस्लिम सण असतील, तर त्या त्या समाजातील त्या त्या लोकांच्या बैठका जरूर घेतं. पण त्या बैठका घेतल्यानंतर तिथे जे विषय होतात त्याची पूर्तता होते का नाही हे कधीही पाहिलं जात नाही. जर तसं असतं तर असे प्रकार घडलेच नसते. काय पोलिसांनी त्यांची नियमावली दिली असेल का? पोलिसांनी त्यावेळेस परमिशन दिली होती का? आणि इतके सगळे मेरा भाईंदरच नाही म्हणत नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घरोघरी बकरे आणले होते तेथील स्थानिक प्रशासनानं तशा परमिशन दिलेत का? नाही दिलेत. आता तुम्ही पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रश्नावली नियमावली तयार आहे, तिथे घरात बकरे आणायला परमिशन नाही. मग ही नियमावली प्रत्येक महानगरपालिकेला का लागू होत नाही? हे नियमावली जी ही SOP बनवलेली आहे मुंबई महानगरपालिकेने, ती पूर्ण महाराष्ट्राबरोबर लागू करावी ना. मग कुठे वादाचे प्रश्नच येणार नाहीयेत. आणि प्रत्येकाने आपले जे सण आहेत ते शांततापूर्ण साजरे करावेत असं आमचंही म्हणणं आहे. आम्हालाही कुणाच्या सणात व्यत्यय आणण्याचा काहीच अधिकार नाहीये. परंतु जर तेथील स्थानिक रहिवाशांना, स्थानिक हिंदू धर्मियांना जर प्रश्न तयार होत असतील तर त्या प्रश्नाला आम्ही सहकार्य करणे हे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडतो. आणखी काही कार्यकर्ते आपल्यासोबत उपस्थित आहेत. नागनाथ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी देखील वरा आंदोलन आणि हनुमान चालीसा आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला. अशापैकी उपस्थित असलेल्या दादा दुर्गेश यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दुर्गेशजी, काय सांगाल या आंदोलनामागे? या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभागी होता आणि कशा प्रकारे कारवाईचा प्रयत्न झाला, कशा प्रकारे आपण सर्व प्रोसेस हँडल केली, याबद्दल काय सांग? जय श्रीराम. सर्वात प्रथम गोष्ट, जे आमचे जिल्हामंत्री हे नागनाथ कांबळेजी त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही करण्यात होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा हे आमचा निर्णय झाला की आपण हनुमान चालीसा किंवा वरा दर्शन, वरा पूजा आपण करणार आहोत, तेव्हा हे देखील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची ठाम भूमिका होती अशी करायची आहे. पण जेव्हा एखादा बकरा आतमध्ये जातो तेव्हा पोलिसांनी काय कारवाई केली नव्हती. पण एक वरा अवतारसाठी प्रत्येक पोलिस धावत होते, मला मारत होते, लाठीचार्ज करत होते. हे एक निंदनीय घटना आहे. एक ठिकाणी तुम्ही त्यांना प्रायोरिटी देतात आहे आणि दुसरी ठिकाणी आम्हाला दाबायचा प्रयत्न करतात आहे. ही चुकीची भूमिका आहे. पोलीस प्रशासनाने याच्यावरती जरासा विचार विमर्श केला पाहिजे की आपण कुठे चुकलोय. आणि दुसरा विषय म्हणजे हे जे विषय सेन्सिटिव्ह झाला हे पोलीसची फेलियर आहे. स्टार्टिंगला जर बकरे आणले नसते तर हे कांड झालं नसतं. मग स्टार्टिंगपासून नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची कोऑर्डिनेशन नव्हती. हे पोलीसवाले म्हणत होते की नगरपालिकेचं काम आहे, नगरपालिका म्हणत होते की पोलिसांचं काम आहे. कोऑर्डिनेशन नव्हती. दुसरा विषय म्हणजे सोसायटीच्या लोकांना त्रास होता, कोणी त्यांच्यावरती लक्ष देत नव्हतं, म्हणून आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. पूनम क्लस्टर फेस 1 मधल्या हिंदू नागरिकांच्या तक्रारीवर आपल्याला ही भूमिका घ्यावी लागली, असं स्पष्ट मत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय. यासोबत आणखी एक कार्यकर्ता आपल्यासोबत उपस्थित आहेत. मोहित चौरसिया कार्यकर्ते आहेत. तुम्ही देखील त्या आंदोलनामध्ये होता. पोलिसांकडून त्या वराची कुठेतरी ओढाताण झालेली दिसली आणि तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. नेमका काय होता तो प्रकार आणि त्यावर आपण काय प्रतिक्रिया? सबसे पहला तो जय श्री राम सभी को. सबसे पहला तो हम लोग शांतिपूर्वक आंदोलन हमारा चालू था. रात को 12:30 बजे तक हम लोग बैठ के सोसाइटी से हमारा कोऑर्डिनेशन चालू था कंटिन्यू कि लोग निकालेंगे करके. बट कैसा है कि कोई बोल रहा नहीं निकालेंगे, कोई बोल रहा निकालेंगे. काफ़ी टाइम तक ये चला. तो जैसा कि थोड़े टाइम के बाद हम लोग का विषय चल रहा था तो कोई एक अननोन पर्सन आता है जो हमारे जिला मंत्री पे डायरेक्ट हमला करता है. मौका जैसी वो देखता है चाकू निकालता है, उनके गले पे वार करता है. वार करते हुए हमारा हर्ष सिंह करके कार्यकर्ता है, उसने उनके गले के पास अपना हाथ डाला, उसको मार लगी. उसने तुरंत चाकू दूसरे कार्यकर्ता को घुमाया तो उसमें दूसरे कार्यकर्ता भी घायल हुए. ऐसे हमारे 3 कार्यकर्ता घायल हुए और उस पर 150 से 200 पुलिस, यहाँ तक कि 3 सीनियर PI, 3 चौकी के सीनियर PI, ACP रहने के बावजूद भी वहाँ पे बहुत शर्मनाक है ये कृत्य कि उनके रहते हुए भी हमारे जो अधिकारी है जिला मंत्री, उनके ऊपर हमला होता है. और जब अभी कैसा है कि जब वरा देव जी को हम लोग लाए तो हम लोग का कहीं ना कहीं मानना ऐसा है कि हम जब भी वरा देव जी का पूजा करते हैं
तो हमारी कोई भी मनोकामना पूर्ण होती है। आप देखेंगे जो 24 घंटे में काम नहीं हुआ, वरादेव जी को 24 मिनट में काम हो गया। तो बोलते हैं ना कि जैसी वरादेव जी आए, जो हम लोग 24 घंटे में कार्य नहीं हुआ, हमारा पूजा होते ही 24 मिनट में वो कार्य हो गया। तो वरादेव में कहीं ना कहीं हमारी मान्यता है कि उनके ऊपर हमारा विश्वास है। आप जैसे बहुत से युवा कार्यकर्ता इस पूनम क्लस्टर के बकरी ईद के पार्श्वभूमि पर जो कुछ भी वरा आंदोलन हुआ, और युवा संगठन जैसे बजरंग दल के पास देखा जाता है, और बजरंग दल के काफ़ी युवा इस आंदोलन में शामिल थे। अन्य युवा बजरंग दल से जुड़ना चाहिए, और इसके लिए आप कैसे आह्वान करोगे? जैसे कि आप देख सकते हो, मेरा नाम अजय सिंह है, मैं मीरा भाईंदर का रहने वाला हूँ, बजरंग दल सुरक्षा प्रमुख, ऐसा मेरा दायित्व है। जैसे कि आप देख सकते हो, मुंबई से बहुत तेज़ी से हिंदू पलायन चालू है। आप देख सकते हो पूनम क्लस्टर 1 है, 2 है, 3 है, इधर 650 घर है। 650 में से 350 घर इधर मुसलमानों का है। आज से आप 15 साल पहले देखोगे तो इधर पूरा हिंदू बहुसंख्यक एरिया था पूरा। धीरे धीरे सब हिंदू यहाँ से छोड़ के भाग गए। ये स्थिति इधर का ही नहीं है, पूरा मीरा भाईंदर का ये स्थिति है। हाँ, अभी धीरे धीरे हिंदू छोड़ के भाग रहा है। वो तो अच्छा है, अपना बीजेपी सरकार आ गया, देवा भाव का सरकार है, इसलिए एक्शन हो रहा है। वरना हिंदू आके बोल भी नहीं पाता था, इतना हिंदू डरा हुआ था, और पुलिस स्टेशन में भी हिंदू का कोई सुनवाई नहीं होता था। आज अपना सरकार आया, हिंदूवादी सरकार आया, तो अपन बजरंग दल वाले आके सामने आके लड़ रहे, हिंदू को जागरूक कर रहे, हिंदू को जोड़ रहे। प्रशासनाच्या कारवाईवर कुठेतरी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी समाधान देखील व्यक्त केलं आहे। यासोबतच नागनाजी कांबळे या आंदोलनामध्ये ज्यांनी सक्रिय भूमिका घेतली, अशा नागनाथजी तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटतो की ही घटना असली तरी भविष्यात अशा प्रकारच्या घटना जर प्रशासन आणि स्थानिक नागरिक आणि धार्मिक समुदाय या तिघांच्या बाबतीत जर घडत असेल तर कोणता समन्वय आपल्याला करणं महत्त्वाचं वाटतं? नाही, पहिली गोष्ट तर सोसायटीमध्ये बकरे आणूच नये, त्याच्यावरती प्रतिबंध आहेच। तो प्रतिबंध कडक करून नगरपालिकेने एक नियमावली बनवावी। त्या समुदायाला जे काही धर्म स्वातंत्र्य आहे ते वापरण्यासाठी त्यांना एक वेगळी जागा देण्यात यावी। तिकडे त्यांनी तो काय प्रकार करायचा आहे तो करावा। कुठल्याही हिंदू बहुसंख्य एरियामध्ये किंवा कुठल्याही हिंदू धर्मियांना त्रास होणार नाही याची काळजी त्या समुदायाने घ्यावी आणि प्रशासनाने घ्यावी। अशा पद्धतीचा जर समन्वय झाला तर असे प्रकार येणाऱ्या काळामध्ये कुठेही घडणार नाहीत आणि सगळीकडे शांतता राहील। आणि आता नेमकी पुढची म्हणजे हे आंदोलन तर आता झालेलं आहे, या आंदोलनानंतरची पुढची तयारी कशी असेल? आंदोलन ही पुढच्या तयारीचा आंदोलनाचे काही विषयच नाही। मला असं म्हणायचं आहे की समाजामध्ये आपण जो सतर्कता आणण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाने या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहून पुढची तयारी कशी करावी असं आपल्याला वाटतं? नाही, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं तयारी करायला चालू केलेलीच आहे। फक्त त्यांनी जो SOP बनवल ती अशा सणांच्या 1 महिना अगोदर त्या समुदायाला ते सुपूर्द करावी। मग त्यांचे काही मस्जिद असतील, मदरसे असतील, त्यांचा जो काही ठराविक एरिया असतील तिकडे याचे काही पॅम्पलेट्स बनवून ते नगरपालिकेने ते त्यांना लोकांना सांगावेत की बाबा अशी SOP तयार आहे आणि त्या लोकांवरती पोचवावी। बाकी हिंदू समुदायाला जागृत करण्याचं काम हे स्थापनाच विश्व हिंदू परिषद त्यासाठी केलेले आहे की हिंदू समाज जागृत करणे, त्यांचं संरक्षण करणे, प्रचार प्रसार करणे, आणि ते विश्व हिंदू परिषद करत आहे। मीरा भाईंदर मधल्या पूनम क्लस्टर फेस 1 परिसरामध्ये जे काही आंदोलन झालं आणि या पार्श्वभूमीवर आता आपण कार्यकर्त्यांशी चर्चा साधली, या चर्चेमध्ये या संवादामध्ये कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांची या आंदोलनामागची भूमिका ही वादग्रस्त नव्हती, संघर्षाची नव्हती, तर समाजामध्ये समानता आणण्यासाठी होती। याचा अर्थ की बकरीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कुठेतरी SOP आणावी, कायद्याची समानता आणावी, कायद्यासाठी मर्यादा आणावी, जसे की हिंदू सणांमध्ये आणलं जातं। यासाठीच हे आंदोलन करण्याची त्यांची मुख्य भूमिका होती असं त्यांनी सांगण्यात आलं आहे। आणि हे आंदोलन झाल्यानंतर राज्यभरामध्ये विविध चर्चा झाल्यात, विविध मतप्रवाह देखील आले, परंतु ह्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हे आंदोलन केंद्रस्थानी ठेवून समानतेचा मुद्दा हा चर्चेला पाहिजे आणि यावर नियमावली बसलं पाहिजे। धन्यवाद।